नमस्कार दिव्यांग मित्रांनो आता सर्व दिव्यांग किंवा अपंग व्यक्तींना ज्यांच्याकडे UDID कार्ड आहे किंवा प्रमाणपत्र आहे अशा सर्व दिव्यांगांना ई-KYC करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे। ई-KYC केली तर दिव्यांग व्यक्तींना सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे आणि तर तुमचे प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड चालू राहील, नाहीतर ते रद्द होऊ शकते। आणि ही KYC तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे किंवा PC लॅपटॉपद्वारे 2 मिनिटात करू शकता। ई-KYC करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि गुगलच्या सर्च बॉक्समध्ये PWD लॉगिन किंवा UDID लॉगिन असे टाईप करून सर्च करा। साईट ओपन झाल्यानंतर तुमचे जे सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड आहे त्यावरती एक एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर जो MS ने सुरू होतो तो नंबर इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ आधार कार्ड प्रमाणे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर दिलेल्या कॅप्चा म्हणजे जे काय प्लस मायनस याचे उत्तर आहे ते इथे लिहून खाली लॉगिन बटनावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीने ओपन होईल। येथे डाव्या बाजूला तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील। येथे थोडे खालच्या बाजूला तुम्हाला अपडेट ई-KYC हे ऑप्शन दिसणार आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल। इथे काही जणांचा आधार नंबर ऑटोमॅटिकली येणार आहे, तर काही जणांचा आधार नंबर इथे टाकण्यासाठी विचारला जाईल। त्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। येथे सक्सेसफुली व्हेरीफाईड आधार ई-KYC डन अशा पद्धतीने आल्यास तुमची ई-KYC सक्सेसफुली झालेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची ई-KYC तुम्ही घर बसल्या 2 मिनिटात करू शकता। धन्यवाद।